सोनम वांगचुक हे नाव सध्या तुम्ही सोशल मीडियावर खूप ऐकत असाल. शिक्षण तज्ज्ञ, पर्यावरणवादी म्हणून सोनम वांगचुक यांची संपूर्ण जगात ओळख आहे. 1988 साली लडाखमध्ये SEC शाळेची स्थापना सोनम वांगचुक यांनी केली. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिकण्याची आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळावी म्हणून या शाळेची स्थापना करण्यात आली. लडाखमध्ये शिक्षण पद्धतीत केलेले महत्त्वपूर्ण बदल आणि SEC माध्यमातून तरुणांना दिलेले प्रॅक्टिकल व कौशल्य आधारित शिक्षण सोनम वांगचुक यांनी दिलं. आणि म्हणूनच सोनम वांगचुक यांना आशियातील अत्यंत प्रतिष्ठित समजला जाणारा रोमन मॅक्सेसे अवॉर्ड प्रदान करण्यात आला. एवढंच नाही तर त्यांना भारत सरकारकडून 1996 मध्ये शैक्षणिक सुधारणांसाठी जम्मू काश्मीर सरकारद्वारे गव्हर्नर्स मेडल हा पुरस्कार देण्यात आला. या व्यतिरिक्त सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अजून 13 पुरस्कार मिळाले आहेत. 28 जून रोजी सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. पण एवढ्या उच्च शिक्षित सामर्थ्यवान व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीला उपोषणावर बसण्याची वेळ का यावी? 3 मे रोजी होणारं नीट एक्झाम पेपर लीक प्रकरण तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे. भारतात पेपर लीक होणं हे काही नवीन नाही. मात्र 40 दिवसात नीट पेपर लीक, SSC GD पेपर लीक, लोकपाल पेपर लीक आणि CUET UG पेपर लीकच्या घटना घडल्या. या एवढ्या सर्व पेपर लीकच्या प्रकरणानंतर पेपर लीक होण्याच्या संख्येत घट होण्याऐवजी वाढ होताना दिसत आहे. या सर्व पेपर लीकच्या घटना ताज्या असताना 26 जून रोजी TAT पेपर लीकची घटना समोर आली. या सर्व वारंवार होत असलेल्या पेपरफुटी विरोधात CJPने आंदोलन सुरू केले. या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यात आला. या मागणीला पाठिंबा देत सोनम वांगचुक यांनी 28 जून 2026 रोजी उपोषणाला बसून आपला विरोध दर्शवला. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? स्टेजवरून भाषण देताना आपल्या देशातील युवा पिढी खूप महत्वाची आहे. युवांसाठी आपली सरकार नेहमीच पुढे येणार अशा मोठमोठ्या गोष्टी जेव्हा मोदी बोलतात तेव्हा तीच युवा पिढी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवते. पण आज तीच युवा पिढी त्यांच्या विरोधात उभी आहे. या पेपर लीकवर सरकार एकही भूमिका घेत नाहीये. ज्या व्यक्तीच्या शिक्षण कौशल्याचे सरकारला कौतुक होते, आज त्याच व्यक्तीने जेव्हा भारताच्या एज्युकेशन सिस्टमवर प्रश्न करायला सुरुवात केली तेव्हा त्याच व्यक्तीला सरकारने दुर्लक्ष केले. नीट पेपर लीकमुळे आतापर्यंत 21 ते 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. पण तरी सुद्धा भारताच्या पंतप्रधानांना वर्ल्ड टूर करण्यातूनच फुरसत भेटत नाहीये. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देण्याचा सोडा साधा आंदोलनकर्त्यांबरोबर संवाद साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. या उलट सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या 21व्या दिवशी पोलिसांनी लाठीचार्ज करून जबरदस्तीने सफेद चादरीत गुंडाळून हॉस्पिटलला घेऊन गेले. एवढंच नाही तर CJPचे अध्यक्ष अभिजित दिपके यांचं तोंड दाबून पोलिसांनी त्यांना मारहाण केली. तुम्ही हा व्हिडिओ पहा. हा व्हिडिओ बघून आपल्या भारतात लोकशाही आहे का हाच प्रश्न पडतो. मोदी सरकारमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि जिथे जिथे सरकार घाबरते तिकडे तिकडे ती पोलिसांना पुढे उभे करते हे मात्र नक्की. एवढे दिवस सुरू असलेल्या या आंदोलनात आता फक्त दिल्ली मुंबईच नाही तर ठाणे, भिवंडी, कोलकाता, बँगलोर, जम्मू, हैदराबाद आणि नाशिक यांचा देखील समावेश आहे. आज म्हणजे 20 जुलै 2026 रोजी संसदेत पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांकडून पेपरफुटीचा मुद्दा मांडला जाणार होता. पण त्याबद्दल बोलत असताना सत्ताधाऱ्यांनी एवढा गोंधळ केला की संसद 1 तासासाठी बरखास्त करण्यात आली आणि अजून सुद्धा त्यावर काही चर्चा झालेली नाही. भारताच्या अनेक प्रसार माध्यमांवर एवढं होऊनही मोदी सरकारच्या बाजूनेच बातम्या दाखवल्या जात आहेत. पण आता पेपर लीक हे प्रकरण एवढं वाढलं आहे की जंतर मंतरवर इंटरनॅशनल न्यूज रिपोर्टर येऊन भारताची खरी परिस्थिती संपूर्ण जगाला दाखवत आहे. एवढं सर्व होऊनही खासदार श्रीकांत शिंदे या सर्वांवरती काय प्रतिक्रिया देतात हे तुम्हीच बघा. मध्ये जे आहे हे 20 दिवस जे काय त्याचं उपोषण चालू होतं त्याचबरोबर जर पास्टमध्ये गेला तुम्ही, भूतकाळामध्ये गेला, इतिहासामध्ये गेला, UPAच्या शासनाच्या वेळेस किती वेळा जे आहे पेपर लीक त्या ठिकाणी झाले, किती प्रकारचे अॅट्रॉसिटीज झाल्या, काय काय गोष्टी झाल्या, किती भ्रष्टाचार झाले. तर मला वाटतं माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2014 ते 2026 पर्यंत ज्या प्रकारे भारत पुढे जातो, ज्या प्रकारे वेगवेगळे डेव्हलपमेंट वर्क होत आहेत, तर त्याच्यामध्ये खूप मोठा जो आहे हा जमीन आसमानचा फरक आहे. एकही कलंक जो आहे तो भ्रष्टाचाराचा जो आहे तो या सरकारवरती झाला नाही. हीच पोटदुखी जी आहे ही विरोधकांमध्ये आहे. आताची सरकार भ्रष्टाचारी नाही, यावर एक नवीन व्हिडिओज बनेल. आणखीन किती दिवस सरकार डोळे बंद करून बसणार आहे? ज्या युवा पिढीवर संपूर्ण भारताचं भविष्य अवलंबून आहे त्याच युवा पिढीचा वर्तमान ही भ्रष्टाचारी सरकार खराब करत आहे. अजून किती बळी गेल्यावरती सरकारला जाग येणार हेच कळत नाही. सत्ताधाऱ्यांची जरी सत्ता असली तरी जनताच मालक आहे. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन मुद्द्यासोबत.